भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। दोन्ही हात वरती करून जय भवानी। कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील अमर रहे, अमर रहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणामाने वंदन करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, कैलासवासी वळवेकर साहेब, कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील, कैलासवासी संभाजीराव अण्णासाहेब पाटील, मातोश्री वत्सल अण्णासाहेब पाटील यांना प्रणामाने वंदन करून आज स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या जयंती निमित्ताने आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, त्याचबरोबर घटनेप्रमाणे ज्यांच्याकडे आज जबाबदारी आहे ते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नवी मुंबईचे माजी पालकमंत्री, कामगार मंत्री आणि माथाडी चळवळीवरती प्रेम करणारे आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आमच्या दुसऱ्या बेलापूर मतदारसंघातील आमदार आदरणीय मंदाताई म्हात्रे ज्यांनी आताच आपले विचार मांडले, ते विधान परिषदेचे सदस्य माजी मंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, आमच्या विधान परिषदेचे आमदार प्रसादजी लाड, त्याचबरोबर जे मुंबई जिल्हा बँकेने माथाडी कामगारांच्या वरती सातत्याने प्रेम आणि कर्जाच्या माध्यमातून ज्यांनी ताकद दिली ते आमच्या विधान परिषदेचे आमदार आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब, आमचे नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब, आमचे मित्र विधान परिषदेचे आमदार निरंजनजी डावकरे साहेब, संजीवजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब, व्यासपीठावर बसलेले आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन, सर्व संचालक, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे आमचे MD आदरणीय श्रीधरजी दुबे साहेब, त्याचबरोबर आमचे महामंडळाचे कॅफो दीपकजी शिंदे साहेब, पतपिढीचे व्यवस्थापक रमेश अण्णासाहेब पाटील, त्याचबरोबर संघटनेचे अध्यक्ष एकनाथरावजी जाधव, दिलीप खोंड, गुलाबरावजी जगताप, भारती रविकांत पाटील, CR पाटील, त्याचबरोबर सूर्यकांत पाटील, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, आज स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला वंदन करत असताना ज्या थोर नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्या शेवटच्या रक्तापर्यंत, ज्यांनी संघ हेच आपलं परिवार, संघ हेच आपली संपत्ती, संघाचे विचार पोहोचवण्याचं काम केलं, ते स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांची 108वी जयंती आज या ठिकाणी आहे। मी आज स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील व पंडित दीनदयाल उपाध्याय यांनाही या ठिकाणी प्रणामाने वंदन करतो। साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक माथाडी कामगारांना नवीन चैतन्य मिळत आलेलं आहे। मला आजही तो 2016चा दिवस आठवतो की राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी ज्या वेळेला यायचं मान्य केलं त्यावेळेला 7:30 वाजता तुझ्या व्यासपीठावरती येईल, तुम्ही माथाडी कामगारांना निरोप द्या। साहेबांचा वेळ अर्धा एक तास जरी उशिरा आला, परंतु अण्णासाहेबांचा विचाराचा माथाडी कामगार राज्याचे मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी 7:30 वाजता त्यावेळेला समोर बसला होता, हे गर्वाने मी या ठिकाणी सांगतो। आदरणीय फडणवीस साहेबांनी राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद भूषवलं, माथाडी कामगारांच्या बद्दलची आस्था, त्यांच्याबद्दलची भूमिका ही वारंवार पाहताना त्यांनी पाहिली। आदरणीय विरोधी पक्ष नेते असतानाही माथाडी कामगारांना नाकारलं नाही। वर्षांवरची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला येत असताना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक पाहिलं की विरोधी पक्ष जरी नेता असलो तर या माथाडी कामगार काबाड कष्ट कार्यक्रमाला मी जाणार। आज एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असतानाही, राज्याची प्रमुख असताना देखील पण फडणवीस साहेबांनी माथाडी मेळाव्याला यायचं त्यांनी स्वीकारलं आणि ते येत राहिले। गेल्या वर्षी असाच प्रसंग आला,
की त्या ठिकाणी नागपूरमध्ये पूर आला होता, परंतु अण्णासाहेबांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने राज्याची भूमिका आणि माथाडी कामगारांची भेट त्यांनी कधी टाळली नाही। आणि आज देशाचे नेते आदरणीय अमितभाई शाह यांचे सर्व कार्यक्रम असताना देखील पण आज या कार्यक्रमाला उपस्थित झाले। मी साहेबांचा मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। खरं म्हणजे तुमच्यासारखा एक दूरदृष्टी नेता या माथाडी चळवळीला 5-10 वर्षापूर्वी जर मिळाला असता तर मला वाटतं आमच्याकडे प्रलंबित कामगारांचे प्रश्न या ठिकाणी राहिले नसते। आज आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी विचार मांडत असताना ज्या गोष्टीबद्दल जास्त उल्लेख केला मी फक्त स्पर्श करतो। समोर बसलेला कामगार हा नाशिकवरून साहेब येतो, हा दरवर्षी कार्यक्रमाला अण्णा साहेबांना आपल्या भावना आणि आदरांजली वाहायला येतो। आणि आमच्या कामगारांचे मागच्या 3 महिन्यापासून प्रलंबित प्रश्न, कामगार मंत्र्याला वेळ नाहीये, त्या ठिकाणी पणन मंत्र्याला वेळ नाहीये। अहो आमच्या कामगारांनी जगावं का मरावं, माझी आपल्याला विनंती आहे। कायद्याच्या चौकटीमध्ये आमच्या बाजूने निकाल लागलाय तरी काय व्यापारी काय अडते त्या ठिकाणी आमच्या लेवीपासून आम्हाला वंचित ठेवतात, आमच्या मजुरीपासून आम्हाला वंचित ठेवतात। तुम्ही बैठका घ्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, ही मी आपल्याला विनंती करतो। कृषी उत्पन्न बाजार समिती खास करून नवी मुंबई ह्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे। आज राजकारण म्हणून म्हणत नाही, पण ज्या बाजार समितीमध्ये दिवसाला 900 ट्रक येत होते त्यामध्ये आता 100 पेक्षा ट्रक साहेब कमी झालेले आहेत। आमचा धंदा एपीएमसी मार्केटच्या बाहेर चाललेला आहे, आमचा धंदा एपीएमसी मार्केटमध्ये येतो पण माथाडी कामगाराला मिळत नाही। माझी विनंती आपल्याला यामध्ये आपल्या माध्यमातून एक बैठक लागून त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा। मूळ माथाडी कामगारांना कायद्यापासून वंचित ठेवलं जातं। या फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी कामगार येऊन राहिलेले आहेत। ज्या बांगलादेशाने भारताच्या हिंदू त्यांच्यावरती मारहाण केली, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याध्या पोचल्या, तेच बांगलादेश कामगार आज आमच्या फ्रूट मार्केटमध्ये आहेत। माझी जाहीरपणे आमच्या हिंदू फ्रूट मार्केटच्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की चुकणी अशा कमी मजुरीच्या दरामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देऊ नका आणि तुमच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आणि नवी मुंबईच्या सीपींना निरोप द्यावा की बांगलादेश हा भारताचा नागरिक नाहीये, त्यांना माथाडीचं काम करून घेण्याचा पूर्णपणे अधिकार नाहीये। कृपया आपल्याकडनं सूचना व्हावी। आज हे समोरचं कामचं या ठिकाणी होतं ट्रक मार्केट, या ट्रक मध्ये आमच्या सगळ्या गाड्या उभ्या होत होत्या। काय सिडकोला सुचला देवाला माहित, ट्रक मार्केट बंद केलं। आज या सगळ्या बाजूला ट्रकच्या गाड्या उभ्या आहेत, परंतु मूळ ट्रक मार्केटमध्ये ज्या सिडकोनी घरं बांधलेली आहेत त्या घरांमध्ये माथाडी कामगारांना प्राधान्य मिळावं आणि ते पण कांदा बटाटा भाजीपाला फ्रूट मार्केट दाना बंदर सौदा मार्केटमध्ये काम करण्याला प्राधान्य मिळावं, एवढीच माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती आहे। 34 नियमाच्या खाली आज या ठिकाणी राज्यामध्ये कामगार मंत्र्यांनी एक विधेयक आणलं, ज्या विधेयकाची पूर्ण अभ्यास न करता हे विधेयक आणलं। मला आठवतं की आम्ही आझाद मैदानला आंदोलनाला बसलो, आझाद मैदानाच्या आंदोलनाचे दिवस पूर्ण झाले, 2 दिवस मी पण कानाडोळा केला, पण 3ऱ्या दिवसानंतर बाबा आढाव आणि त्यांची प्रकृती खराब झाली। साहेब मी आपल्याकडे सकाळी आपल्या घरी आलो आणि आपण त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि या विधेयकाला त्या ठिकाणी थांबवण्यात आलं। त्या विधेयकाच्या बरोबर वारणाराच्या संदर्भामध्ये पण काढलेला जो GR होता तो पण त्या ठिकाणी आपण थांबवला। मी तुमचा आभार मानतो, परंतु साहेब ते विधेयक कायमचं आमच्या वाशीच्या खाडी पुलामध्ये टाकून द्यावं एवढी माझी तुम्हाला विनंती आहे। त्याच्यामध्ये जरूर बदल करा, पण जो बदल उद्योगांच्यासाठी चांगला, माथाडी कामगारांसाठी चांगला, कायद्यासाठी चांगला, परंतु जे कामगार नेते कामगारांच्या जीवावरती कॉन्ट्रॅक्ट घेऊन माथाडीचे पुढारी म्हणून मिळवतात त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई व्हावी एवढी विनंती करतो। साहेब 2019ला आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री होता, एक GR काढला पुनर्विकासाचा। आज आमच्या घनसोलीची चांगली घरं ज्या घरामध्ये कुठेही काही अडचण नाहीये तिथं एक पुनर्विकासाचा नवीन कार्यक्रम लागू झालेला आहे। पुनर्विकासासाठी ज्या पद्धतीनं मुंबई जिल्हा बँक त्या ठिकाणी त्या असणाऱ्या रहिवाशांना पैसे देतं, माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठाणे जिल्हा बँकेशी चर्चा करावी आणि या नवी मुंबईच्या नागरिकांना साहेब लय बिल्डरचा सुळसुळाट चाललाय, कोणी बंदुका दाखवतंय, कोणी चेअरमनला उचलून नेतंय, कोणी दहशत करतंय। माझी तर तुम्हाला विनंती आहे
की ज्याप्रमाणे लावासा सिटी ही काही लोकांनी कशा प्रकारे शेतकऱ्यांना बंदुका टाकून त्यांना त्यांच्या जमिनी नावावरती केल्या, जे चित्रपटामध्ये मी पाहिलं, तसंच भविष्यामध्ये नवी मुंबईची असणारे गरीब घरं जी मोडकळीसला आलेत त्यामध्येही बिल्डर लॉबी अशी करू शकते. म्हणून आपण जी 2019ला जो GR काढला होता त्या एक खिडकी GRची अंमलबजावणी महानगरपालिकेला करायला विनंती करतो. आज राज्यामध्ये मराठा आरक्षण खूप पेटलेलं आहे. हे मराठा आरक्षणाची सुरुवात कुणी केली? याच मराठा आरक्षणाची सुरुवात कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी केली. 1980च्या दशकामध्ये ज्या स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील हे काँग्रेसच्या विचाराचे होते, विधान परिषदेचे आमदार होते, माथाडी चळवळीमध्ये ज्यांनी काम केलं, पण त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर एक लक्षात आलं, राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणाला न्याय मिळाला पाहिजे आणि अण्णासाहेबांनी आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं यासाठी मागणी केली. त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंनी जर काही मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या असत्या तर आज स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांची जयंती आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्या उत्साहामध्ये उपस्थितीमध्ये साजरी केली असती. पण दुर्भाग्य कुणाचं माहित नाही, पण ते दुर्भाग्याचं खरा काळा दिवस आमच्या परिवाराला भोगावं लागला, आमच्या कामगाराला भोगावं लागला. याच मराठा आरक्षणाचं नेतृत्व कधीतरी विनायकराव मेटेंनी केलं, याच मराठा आरक्षणाचं नेतृत्व आमचे देवीदास वर्दे सरांनी केलं, स्वर्गीय शशिकांत पवारांनी केलं, अण्णासाहेब जावळेंनी केलं, किसनराव वरकेंडी केलं, आज मनोज जरांगे पण करतात. परंतु मागणीवरती जर आपण भर दिली तर मागणीमध्ये ओबीसी मधून आम्ही मागणी करत असताना 200-300 जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये असणारा मराठा समाज त्याच्यामध्ये कसा घुसेल हा माझा प्रश्नचिन्ह आहे. माझी आपल्याला विनंती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फार कमी वेळामध्ये, खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा मंत्रिमंडळाने फार कमी वेळामध्ये कुणबीचं संरक्षण केलं, सर्वेक्षण केलं, त्या सर्वेक्षणामधून न्याय मिळालाय. आता जे 10% आरक्षण तुम्ही आम्हाला मराठा म्हणून SC-BC मधून दिलं साहेब, प्रत्यक्षामध्ये त्याचा काहीच फायदा झालेला नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, वडिलांच्या विचाराने आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे. EWS जे केंद्र सरकारचं EWS आहे ते EWS आमच्या लोकांना मिळालं पाहिजे. आजही महाराष्ट्रामध्ये कित्येक लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, मग आम्ही काय करणार? 10% आरक्षणामुळे आमचा काहीच फायदा झालेला नाहीये. म्हणून महाराष्ट्रामध्ये EWS हे त्या ठिकाणी लागू करावं एवढीच विनंती करतो. साहेब, आपण महामंडळाची जबाबदारी दिली, आज या जबाबदारीच्या माध्यमातून मुद्दामून या बाजूला आम्ही माथाडी कामगारांनी ज्यांनी लाभ घेतला त्या लाभार्थ्यांच्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत. माथाडी कामगारांनी फक्त माथाडी म्हणून होऊन चालणार नाही, भविष्यामध्ये एक मोठी रोजगाराची संधी महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 1 लाख मराठा उद्योजक करत असताना जेवढा वेदना झाल्यात त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला त्या ठिकाणी झाला, कारण मराठा समाजाला 1980 नंतर पहिला कुठेतरी कायदेशीर अधिकार मिळाला, तो महामंडळाच्या माध्यमातून. भविष्यामध्ये या महामंडळाला आपण ताकद द्यावी. आपण जी जबाबदारी द्याल त्या जबाबदारीच्या माध्यमातून या मराठा समाज आणि माथाडी कामगारांचं भलं करण्यासाठी आम्ही दिवसाचे दिवाचा प्राण त्या ठिकाणी देऊ, पण कधी कमी पडणार नाही हे जाहीरपणे आम्ही आपल्याला तुला सांगतो. साहेब, सिडको मधून आम्हाला 5 एकर महामंडळासाठी आम्हाला जागा मिळाली पाहिजे. त्याचबरोबर महामंडळामधलं मूळ नाव म्हणजे मी आज सगळ्यांसमोर मागणी करतो की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे वडिलांच्या महामंडळाचं नाव आहे. या महामंडळामध्ये आपण कायदेशीर बदल करण्याची सूचना करावी आणि मराठा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असं आपण त्या ठिकाणी करण्यासाठी मला परवानगी द्यावी, कारण वडिलांचं कार्य हे क्रांती सूर्याप्रमाणेच त्या ठिकाणी उज्ज्वल होतं, समाजाच्या दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी होतं. एवढंच या ठिकाणी बोलतो. साहेब, आपण आलात, समोर बसलेल्या माथाडी कामगारांना आपण मोलाचं मार्गदर्शन करत असताना मी एक दिलगिरी व्यक्त करतो आमच्या सगळ्या व्यासपीठाच्या लोकांना. साहेबांच्या कार्यक्रमाला जाण्यामुळे आम्हाला सत्काराचा त्या ठिकाणी फक्त साहेबांचा करायला लागेल आणि बाकीच्या सर्वांचा आम्ही शाब्दिक त्या ठिकाणी सत्कार करू, परंतु आपण माथाडी कामगारांना माथाडी भूषण त्या ठिकाणी द्यावं आणि त्यांचा गौरव करावा एवढीच विनंती करतो आणि मी रजा घेतो. जय भवानी, जय शिवराय.